एखादी व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात असेल आणि अचानक तिला भयंकर आजार झाला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय उलथापालथ होत असेल याची कल्पना पण करता येणार नाही. खास करून मनोरंजन क्षेत्रात चमकणाऱ्या अनेक ताऱ्यांचं असंच काहीच होतं. अशीच एक स्टोरी आहे टीव्ही ॲक्ट्रेस छवी मित्तल हिची. तिला झाला ब्रेस्ट कॅन्सर आणि त्यानंतर ती म्हणते, माझ्याच जवळच्या लोकांनी मला असं वागवलं की कॅन्सरपेक्षा जास्त वाईट वेदना या त्यांच्या वागण्यामुळे मला झाल्या. खरंच वाईट काळात आपल्याच माणसाने साथ सोडली तर काय वाटतं याचं उदाहरण छवीने सर्वांसमोर ठेवलंय. नक्की तिच्यासोबत काय घडलं होतं, चला पाहूया. छवी मित्तल हिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. ती म्हणते की माझा कर्करोगाचा अनुभव सर्वात वेदनादायक होता, कारण मी शारीरिक वेदना किंवा त्या शरीराच्या मर्यादा स्वीकारू शकलो नाही. तर माझ्याच लोकांनी माझ्यावर कसा अन्याय केलाय हे मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्याबद्दल ते असंवेदनशील राहिले, मला ते विसरले. त्याचबरोबर त्यांनी माझी काळजी सुद्धा केली नाही किंवा तपासणी सुद्धा केली नाही की ही कशी आहे. त्याचबरोबर अनेकांनी मलाच वाईट ठरवले, पण मी माझं आयुष्य जगवण्यासाठी किंवा मी बरी होण्यासाठी मला हवं ते मी तेव्हा करत होते. त्याचबरोबर ती म्हणते की मला वाटतं की मी आज एक मजबूत व्यक्ती आहे, कारण इतर माझ्याबद्दल काय विचार करतात याची मला पर्वा नाहीये आणि ही सर्वात मोठी शक्ती मला मिळाली आहे. कोणतीही अपेक्षा नाही आणि त्यामुळेच निराशा सुद्धा नाही. कोणाचेही जीवन परिपूर्ण नसते, तसंच माझं सुद्धा नाही. त्यामुळे माझी स्वतःची अस्वस्थता किंवा बंधने मी हाताळू शकले आणि माझ्या स्वतःच्या गरजांबद्दल मी संवेदनशील आहे. ही माझी आनंदाची पहिली पायरी आहे. त्याचबरोबर ती म्हणते की माझी ही फक्त आनंदाची सुरुवात आहे. अजून काही पावले मला पुढे टाकत पुढे जायचंय. त्याचबरोबर तिने छवी 2.0 असं म्हणत स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिलेत. आपण पाहतो की कर्करोग हा भयंकर आजार असताना माणसाला एकटेपणा येतो आणि याच वेळी आपल्याच माणसाने असं केलं तर सर्वात वाईट तर वाटणारच. छवी तर स्ट्रॉंग बनली, पण आज असे अनेक लोक आहेत ज्यांना या परिस्थितीतून सामोरं जावं लागतंय. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.